नागपूरला जायचं आहे. तिथं आहे 500 मंदिर. तर आपण मॅप टाकलेला आहे. तर इथून आहे 8 किलोमीटर आहे. इथून 8 किलोमीटर आहे. हां, तर हा शॉर्टकट आहे. तिकडून गेला असता तर लॉंग कट पडला असता. तर आता आपण शॉर्टकट घेतला. आता तुम्ही रस्ता बघताय तो एवढा भारी काय आहे, कारण त्याचं आहे सायकलिंग जे आता पुण्यामध्ये चालते. त्याच्यामुळं रस्ते एवढे मस्त आहे, गाडी एकदम मस्त चालते. आणि आता आपण थांबलो, जरा ब्रेक घेतला, थोडा पेट पूजा करते. भूक लागली तो आम्हाला खूप. तर मिसळ घेतलेली आहे आपण आता, ती दिसते ते खाऊन आपण पुढचं 6वं मंदिर का 5वं मंदिर 5वं आहे. ठीक आहे, असं आहे का? 5वं मंदिर आहे, मग 5वं करू. तर आपलं ब्रेकफास्ट का नाश्ता समजा झाला आहे. आणि आता आपण निघतो आहे 5वं मंदिर आहे नारायणपूर. तर आता ते करून घेऊ. नारायणपूरचं तिथं मंदिर आहे. जिथं आपण आता नाश्ता केला तिथून नुसतं 200 मीटरवरच होतं ते मंदिर. दादामध्ये आहे इथं मंदिर, तर बघू आपण पुढे. तर मंदिराचं काम नव्याने परत चालू केलं, रिनोव्हेशन चालू आहे ना, त्याच्यासाठी थोडं अशी मंदिरं लागतात बघायला. एक नंबर. त्यासोबत काम पण चाललंय खाली. आणि असं म्हणतात की करामंदीचा उद्भव म्हणतात झाला. बघणार आहे आपण. हे नवीन मूर्ती आहे मंदिराची. जुनी मूर्ती पूर्ण नष्ट झाली. अजून पण मंदिराचं प्रवेशद्वारला नक्षीकाम अजूनही तसंच व्यवस्थित आहे. आता आपण मंदिरात आत जाऊ. तर हर दिन महादेव के द्वारे ह्या सिरीजमध्ये आज आलो आहे आपण नारायणपूरला, नारायणेश्वरच्या मंदिरापाशी. तर आता आपण आज जाऊन दर्शन घेऊया आणि ह्याच्यामध्ये काय काय आम्ही नक्की व्हिडिओमध्ये सांगू. त्या मंदिरात जाऊ. तर मंदिराचं जुनं बांधकाम असं होतं, तर आता नव्याने पूर्ण मंदिर बांधत आहे. त्याच्यामुळे जास्त काही शूट करता येणार नाही आपल्याला. फक्त मंदिराच्या आतला आणि मंदिर दाखवू शकतो. आजूबाजूचा परिसर जरा थोडा कन्स्ट्रक्शन एरियामध्ये. आणि इथंच आहे आपलं दत्ताचं मंदिर, तर नक्की भेट द्या. इथं पण मंदिराचं रूप बघू शकता. अजून एक वरती कसं शेजनाग भारी आहेत. तर समोर जे मंदिर बघता ना मी, ते जुनंच बांधकाम आहे सगळं. हे सगळं मंडप पडलं आहे, पण आता हे सगळं नव्याने जे असं नुकसान झालं आहे ते सगळं आता नव्याने उभं करणार आहे. म्हणजे एरिया पण खूप चांगला आहे, व्यवस्थित आहे. या मंदिराला पण जर तुम्ही गुरुवारच्या मंदिराला आले तर दत्त मंदिराला, तर त्या मंदिराला पण नक्कीच भेट द्या. गणपती बाप्पा मोरया. इथे बघा. गावाला जायचे सुंदर.
झालेलं आहे. तर हे मंदिर झाले आणि आता आपण निघू वीरला, जे की इथून आहे 10मध्ये 40 किलोमीटर आहे. तर आता डायरेक्ट 1-1.5 तास लागेलच. चला ना आपण निघू. आपली गाडी त्या साईडला लावली आहे, आपण त्या बाजूला आलो. आणि मंदिराच्या इकडेच जरा हे काय आपलं शॉपिंगसाठी पण फ्रूटसाठी पण घेऊ तुम्ही शकता, नाही तर खेळून घेऊ शकता. आपल्याला तर काही घ्यायचं नाही खेळ आपल्याला काय सरी घेत काय जाऊ आपण गाडी तरी मोठी 4 व्हीलर चालवता आणि त्याला 50 रुपयाची सीट पाहिजे. नकली पाहिजे ना पण तुम्हाला असली पाहिजे बा. चला आपल्या गाडीचं निघू.